नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दुःखद बातमी आहे. संगीत क्षेत्रातला एक मोठा तारा निखळला आहे. संगीत पर्व थांबलाय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल संध्याकाळी दुःखद निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. दम लागत असल्याने त्यांना काल संध्याकाळी मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण तब्येत बिघडली होती. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांना मृत्यू आला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ICU त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे अनेक अवयव काम करत नव्हते. काम करणं थांबवलं होतं नाही. त्यामुळे आशाताईंनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या जादुई आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई आपणा सर्वांना सोडून घ्या. गाता गाता मरण यावं. आपल्याला गाता गाता मरण यावं ही एकच देवापुढे इच्छा आहे असं आशाताई म्हणायच्या की मला गाता गाता मरण यावं. त्या गेल्या. आपल्या मधुर आवाजाने, जादुई आवाजाने, चिरतरुण आवाजाने जगाला वेळ लावणाऱ्या आशाताई आता आपल्यात नाहीत. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आहेत. त्यांच्या दुःखाने अनेकांना पोरका करून गेलाय. त्यांच्या मागे एक त्यांचा मुलगा आनंद आनंद भोसले हा एक आहे. त्याशिवाय मागे आहेत ते त्यांची गाणी. त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. म्हणजे हा रेकॉर्ड आहे. 20हून अधिक भाषांमध्ये तब्बल 12,000 गाणी आशा दिदीने गायली आहेत. 12,000 गाणी. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. वयाच्या 10व्या वर्षी. आणि पुढे त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे आपल्या आपल्या गळ्याच्या भरोश्यावर जग जिंकणाऱ्या या गायिकेने आयुष्यात मात्र प्रत्यक्ष खाजगी संघर्षात, खाजगी जीवनात, स्वतःच्या आयुष्यात संघर्षच भोगला. त्यांचं आयुष्य हे फार सुखाचं राहिलेलं नाही, दगदगीचं गेलं. वयाच्या 16व्या वर्षी त्या घरून पळून जाऊन त्यांनी गणपतराव भोसले नावाच्या त्यांच्या माणसाचं लग्न केलं. पण गणपतराव व्यसनी निघाले आणि त्यामुळे घरात प्रॉब्लेम तर आले. आशा दिदी गरोदर असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. त्यांचं दुसरं लग्न R.D. बर्मन, विख्यात संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी झालं. पण ते लग्न फारसं टिकलं नाही. नंतर दुरावा आला. दोन 2012 त्यांची मुलगी, त्यांच्या मुली आत्महत्या केली. मोठा मुलगा कॅन्सरने गेला. म्हणजे आपल्या मधुर आवाजाने लोकांमध्ये आनंद पेरणाऱ्या आशाताईंना
प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात मात्र दुःखच भोगावं लागलं. त्यांचं पूर्ण आयुष्य संघर्षात गेलं. मात्र संगीताने त्यांना जिवंत ठेवलं, त्यांच्या गळ्याने त्यांना जिवंत ठेवलं. म्हणजे आता परवापर्यंत त्या मूड आला की गात होत्या. अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. हे आशाताईंच्या गळ्यात गाणं आजही अनेकांना हलवून सोडते. हे गाणं त्यांच्या मोठ्या बहिणीने म्हणजे लता मंगेशकरने नाकारलं होतं. बहिणीने नाकारलेलं गाणं आशाताईंनी अमर केलं. म्हणजे आजही आशाताईंना ज्या मोजक्या गाण्यांसाठी ओळखलं जातं ते त्यातलं हे गाणं आहे, अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़कर म्हणणाऱ्या लता आशा मंगेशकर, आशा दीदी, आशा भोसले न सांगता अचानक अशा निघून गेल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली.